मंडई नवले ब्रिज साताऱ्यावरून पुण्याकडे जात असताना लागणारं पुण्याचं प्रवेशद्वार। पण आता या ब्रिजला फक्त पुण्याचं प्रवेशद्वार नाही तर मृत्यूचं प्रवेशद्वार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण इथं होत असलेले वारंवारचे अपघात। परवा सुद्धा मुंबईकडून येणारा एक ब्रेक फेल कंटेनर जवळपास 20 चारचाकी गाड्या उडवत आला। कंटेनर, कार आणि ट्रकची धडक झाली, मोठी आग लागली, ज्यात अंदाजे 8 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झाले। पुण्यात नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानं महाराष्ट्र के पुणे में दर्दनाक हादसा हुआ है। नवले ब्रिज के पास से उस वक्त हादसा हुआ। पुणे शहरातील नवले पुलावरती भीषण अपघाताची घटना घडली असून 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पण हे फक्त परवाच आहे का? अजिबात नाही। मागचे अनेक वर्ष नवले ब्रिज हा अपघातांचा अड्डा बनतोय। 2 वर्षापूर्वी तर तत्कालीन राष्ट्रवादी सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी सावधान पुढे नवले ब्रिज आहे असे फलक सुद्धा लावले होते। परवाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा नवले ब्रिजवरती होणाऱ्या अपघातांवरती चर्चा सुरू झाली। कुणी म्हणतंय ठिकाण बेकार आहे, कुणी म्हणतंय नवले ब्रिजवरती बोताटके आहे, तर कुणी म्हणतंय नवले ब्रिज जागात शापित आहे। काय आहे सत्य? खरंच नवले ब्रिज शापित आहे का? इथं वारंवार ऍक्सिडेंट का होतात? चला कारण बघूयात आजच्या व्हिडिओत। नमस्कार मंडळी, मी आशुतोष, स्वागत आहे तुमचं कॅरी ऑन मराठी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ झटकन चालू करतो, पण त्याआधी पटकन तुम्ही कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करा। मंडळी, परवाच्या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची बातमी मिळते। परवाचं नवले ब्रिजवरचं दृश्य पाहताना अंगावरती काटा येत होता, असं मी नाही, तिथं उभा असलेला प्रत्येक नागरिक सांगेल। आता तिथं काय झालेलं ते बघूया। नवले ब्रिजवरच्या उतारावरून भरधाव वेगानं येणाऱ्या एका कंटेनरच्या चालकाचं कंटेनरवरचं नियंत्रण सुटलं। तिथं रस्त्यावरती असलेल्या खुणांवरून असं वाटत होतं की कदाचित त्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला असावा। आता हा नियंत्रण सुटलेला कंटेनर भरधाव वेगानं पुढच्या सगळ्या वाहनांवरती धडकत गेला। या धडकेनंतर कंटेनर पुढे जाऊन दुसऱ्या ट्रकवरती आदळला। कंटेनरला आग लागली आणि पेट घेत कंटेनर आणि ट्रक दोन्ही पुढे चालले होते। हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती नक्की बघितला असेल। अशी सुद्धा माहिती आहे की या कंटेनरच्या आणि ट्रकच्या मध्ये एक चारचाकी सुद्धा अडकली होती आणि या चारचाकीमध्ये असणारे 2 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा घटनास्थळी होरपळून मृत्यू झालाय। कंटेनरचा चालक, क्लीनर या दोघांचा सुद्धा या आगीत होरपळून मृत्यू झाला। अवघ्या काही मिनिटात हा म्हणता अग्नितांडव पुण्यातल्या नवले ब्रिजवरती घडला। पण मंडळी, हा इथला पहिलाच अपघात आहे का? अजिबात नाही। अगदी वरचेवर सांगायचं झालं तर मागच्या 8 वर्षात नवले ब्रिजवरती एकूण 210 मोठे अपघात झालेत। पुणे बंगळूर महामार्गावरचा ब्लॅक स्पॉट म्हणून आता नवले ब्रिजची ओळख होते। इथं घडलेले काही अपघात बघायला गेलं आणि त्या अपघातांमधली कारणं बघायला गेलं तर 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला होता, तो सुद्धा नवले ब्रिजच्या जवळच। वडगाव मधल्या एका हॉटेल जवळ उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या एका गाडीची धडक लागली। यावेळी रिक्षामध्ये 2 प्रवासी प्रवास करत होते। ही धडक इतकी जोरात झाली की रिक्षातले 2 प्रवासी आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती, परंतु हे प्रकरण त्यावेळी चांगलं चर्चेत आलं होतं। दुसरा अपघात बघायला गेलं तर त्याआधी झालेला 6 ऑगस्ट 2025ला कात्रजवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि त्यामुळे 4 चाकी वाहनांना जोरदार धडका बसल्या। या अपघातात अनेक 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता जीवितहानी कुठली झाली नाही, पण त्यावेळी वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली होती। महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। दिनांक 3 मे 2025 ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि अपघातात एक दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। ठिकाण होता अर्थातच नवले ब्रिज। आता या अपघातामधली माहिती अशी की कात्रजवरून येणारा एक मालवाहू ट्रक होता। या ट्रकचा ब्रेक निकामी झाला, चालकाचा ताबा सुटला आणि त्यावेळी ट्रकनं 2 दुचाकी, रिक्षा आणि कार अशा 4 वाहनांना धडक दिली। यामध्ये एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। 24 फेब्रुवारी 2024 नवले ब्रिज जवळ ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं। पाठीमागून वाहनांना धडका दिल्या। अपघातात 7 वाहने एकमेकांना धडकली तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। 16 ऑक्टोबर 2023 नवले ब्रिज जवळच्या स्वामीनारायण मंदिराजवळ एक कंटेनर उभा होता। यावेळी साताऱ्याच्या दिशेनं आलेल्या एका ट्रकनं कंटेनरला जोरात धडक दिली, ज्या ट्रकनं पेट घेतला आणि ट्रक मधल्या साधारण 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला। 10 जुलै 2023 दगडी कोळसा वाहून नेणारा एक कंटेनर उलटला आणि साधारण 100 मीटर पर्यंत फरफडत गेला। ठिकाण नवले ब्रिज। दिनांक 11 जून 2023 ट्रक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं, 4 वाहनं एकमेकांवरती धडकली। 23 एप्रिल 2023 नवले ब्रिज जवळ ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकनं दिली ट्रॅव्हल्सला धडक।
3 जणांचा जागीच मृत्यू. 21 नोव्हेंबर 2022 एका कंटेनरनं चक्क 24 वाहनांना चिरडलं. ठिकाण नवले ब्रिज. आता या अपघातामध्ये गंमत आहे. सुरुवातीला या कंटेनरचा ब्रेक फेल झाला अशी शंका होती, परंतु नंतर समजलं की उतारावरून गाड्या न्यूट्रल करून ही गाडी चालवली होती आणि त्यामुळं अपघात झाला. उतारावरती इंजिन बंद करून ड्रायव्हरनं गाडी चालवली, त्यामुळे कंट्रोल होऊ शकली नाही आणि या मस्तीमुळे 13 जण जखमी झाले तर 24 गाड्यांचं भयंकर नुकसान झालं. हे असे एक ना अनेक अपघात सांगता येतील जे फक्त नवले ब्रिजवरती झालेत. आता या सगळ्या कारणात कॉमन कारण आहे ब्रेक फेल आणि वाहनावरचं नियंत्रण सुटणं. आता नवले ब्रिज बाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्यात. कोणी म्हणते ब्रिज धोकेदायक आहे, कोणी म्हणते ब्रिज खाली स्मशानभूमी आहे म्हणून अपघात होतात. पण नेमकं खरं कारण काय? 2023 मध्ये इथं वारंवार होत असलेल्या अपघातांचं प्रमाण पाहता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले होते. यात NHAIचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव या तिघांचा समावेश होता. आता या ठिकाणी त्यांनी चौकशी केली आणि त्यावरती उपाययोजना काय करता येतील याबाबत एक अहवाल दिला. या अहवालात उपाययोजना काय होत्या तर रंबल स्ट्रिप्स लावणे, रस्त्याच्या बाजूचं अतिक्रमण काढणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पट्ट्या लावणे, वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवणे, स्पीड गन बसवणे, अशा उपाययोजना करण्यात आला. पण उपयोग काय? शून्य. पण मंडळी, खरंच नवले ब्रिज जागा शापित आहे का? हो, नवले ब्रिज जागा शापित आहे, पण ती ढिम्म प्रशासनामुळे, चुकीचा रस्ता नियोजनामुळे. महत्वाची कारणं सांगायची गेली तर यात कात्रज बोगद्याच्या उतारावरून अनेक वाहनांचा ताबा सुटतो, ब्रेक फेल होतात आणि या अपघातांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. नव्या कात्रज बोगद्याकडून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरती असलेला तीव्र उतार हा साधारण 4.3% आहे. पण आता तज्ज्ञांचं मत घेतलं तर तो उतार 3% किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला हवा. हा उतार इतका तीव्र आहे त्यामुळेच इथं अनेक वेळा अपघात होतात. आता शिवाय काही गाडी चालक इंधन वाचवण्यासाठी या ठिकाणी गाडीचं इंजिन बंद करतात, त्यामुळे ब्रेक फेल होतात आणि हे या अपघातांमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ही कारण आहेत नवले ब्रिजवरती होणाऱ्या अपघातांमागची. अर्थातच ज्या अफवा उठत आहेत तशी भुताटकी इथं नाहीये. इथं भुताटकी आहे, पण ती प्रशासनाची, चुकीच्या वाहतूक नियोजनाची. आता ही भुताटकी उतरवायला कुठल्या दिवसाकडे जायचं हे तिथल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. नाहीतर आता नवले ब्रिज क्रॉस करायचं म्हणलं तरी अंगावर काटा येतो. बाकी मंडळी, तुम्ही पुणेकर असाल तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं घर, तुम्ही जर नवले ब्रिजच्या आसपास राहत असाल तर तिथं होणारे अपघात पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? खरंच सरकार, प्रशासन, रस्त्याची चुकीची रचना, ट्रक चालक की स्थानिक नागरिक, नेमकी कुणाची चूक आहे नवले ब्रिजवरती होणाऱ्या या अपघातांमागं? नवले ब्रिजवरती सातत्यानं होणारे अपघात रोखायचे असतील तर काय केलं पाहिजे? खरंच इथं भुताटकी आहे स्मशानभूमीमुळं की मग जागा शापेत असल्यामुळं? नक्की नवले ब्रिजवर अपघात का होतात? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या पुण्याच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.